आई हो, जैसे मेरे सपनों में तुम्हारी पहले से परछाई हो। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच कमेंट करून सांगा मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या फटमन जाऊन। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो जे काही यूज केलं मटेरियल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे एकच बीट मार्कच आपण एडिट करून दिलं मित्रांनो। सर्वात अगोदर आपला बीट मार्कच प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपलं एकदम सोपं आहे मित्रांनो, फक्त आपलं फोटोज वगैरे चेंज करून घ्यायचा मित्रांनो। फोटोज वगैरे चेंज करण्यासाठी मग आपलं अशा प्रकारे काही फोटोज वगैरे दिसतील मित्रांनो। मग आपलं सर्वात अगोदर आपला फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काही फोटोज दिसतील। मग सर्वात अगोदर आपला फोटोला सिलेक्ट करून मग वरच्या बाजूला प्लस आयकॉनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्या, जसं मी सेट केला त्याच स्टेपमध्ये। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या इथे ग्रुप दिसत आहे मित्रांनो। ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो, एडिट ग्रुपवरती जायचं। मग मध्ये तुम्हाला अशा प्रकारे 3 ग्रुप दिसतील। या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जर तुमचे फोटो असेल तर त्या फोटोला डिलीट करायचं म्हणजे डिलीट करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं, फोटोला ओढून घेतल्यानंतर मग प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे लहान मोठी दिसत असेल फोटो तर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। जर मोठी फोटो करायचं असेल या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी पण करून घेऊ शकता, जसं मी करायचं त्याच स्टेपमध्ये। तर मित्रांनो आणखीन आपलं बॅक जायचं मित्रांनो। अशा प्रकारे सेट केल्यानंतर मग आपलं सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा। मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचा। मग आपला फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे खाली पण ओढून घेऊ शकता। आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं, फोटोला मोठी करून सेट करून घ्या, जसं मी सेट करत ते सेट करून घ्यायचं। मग तुम्ही हे बाकीचे एक ग्रुप आहे ते पण करून घ्या मित्रांनो। केल्यानंतर मग आपला एक फर्स्ट ग्रुप आपला एडिट करून दिलेला मित्रांनो। मग आपला फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक जायचं। मग आपला सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं। मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं। मग आपल्या अशा प्रकारे फोटो आहे, फोटोला मग आपलं फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपलं अशा फोटोला सिलेक्ट करायचं, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। मग आपलं आणखीन बॅक जायचं, सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून मग आपला अशा प्रकारे वरच्या एक फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला पण ॲड करून घ्यायचं। ॲड करतं त्या स्टेपमध्ये ॲड केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे दोन्ही ग्रुप ॲड करून झालेला मित्रांनो। मग आपलं अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर फोटोवरती सिलेक्ट करायचं, मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे जे काय लास्टची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपलं अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला मित्रांनो। आपलं फक्त सॉन्ग ॲड करायचं। सॉन्ग ॲड करण्यासाठी फर्स्टला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे एक सॉन्ग दिला मित्रांनो, सॉन्गला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे काही व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे सॉन्गमध्ये कन्वर्ट झालं दिसेल। मग खालच्या व्हिडिओवरती क्लिक करून डिलीट करायचं। व्हिडिओ डिलीट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं MP3 सॉन्गचा लेअर झालेला आहे मित्रांनो। झाल्यानंतर मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.